नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राज्य ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 17, 18 आणि 19 मार्च 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक बदल बघायला मिळणार आहे। तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच रेनफॉल बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर। 17 मार्च ते 19 मार्च दरम्यान राज्यातील हवामानात काही ठिकाणी बदल दिसून येण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकते। काही जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे राहण्याची शक्यता आहे। विशेष करून नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तसे काही भागामध्ये वारे हे 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनी उभ्या पिकाची आणि फळबागांची काळजी घ्यावी। ज्या शेतकऱ्यांनी काढलेले पीक शेतात साठवले आहे त्यांनी ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे। विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोठ्या झाडाखाली उभे राहू नये अशी सूचना देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे। मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे। 19 मार्च नंतर महाराष्ट्रातील तापमान पुन्हा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने व्यक्त केले आहे। तर पुढील 3 दिवसामध्ये भाग बदलत पावसाचा अंदाज असणार आहे। तर 17 आणि 18 मार्च 2026 या तारखेला बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील आणि 19 मार्चच्या दिवशी संपूर्ण दिवस पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह असून वारे देखील बघायला मिळणार आहे, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। पुढील 3 दिवसामध्ये वातावरणात अचानक बदल बघायला मिळणार आहे। 17, 18 आणि 19 मार्च 2026 या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती ही काही भागात मध्यम हलका राहील। काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि या चक्राकार स्थितीमुळे भारताच्या पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून महाराष्ट्राकडे वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। सोबत विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर 17, 18 आणि 19 मार्च 2025 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तामिळनाडू, तेलंगणा या भागात जबरदस्त पावसाचा अंदाजा दक्षिण भागात राहील। केरळच्या किनारपट्टीकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। गारपीटचा जोर राहील। काही भागात हलका मध्यम पाऊस राहील। चेन्नई, नेल्लोर, वेल्लोर तसेच बल्लारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्वेकडे किनारपट्टीकडे वाऱ्याचा वेग जास्त राहील। हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम हलका मध्यम पाऊस राहील। जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, रायपूर, राऊरकेला, कोरबा जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसामध्ये भारताच्या या भागाकडे बघायला मिळणार आहे।
तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागात जोर जास्त राहील। मात्र कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर अंशतः ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। तर दक्षिण महाराष्ट्राकडे सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील। जसे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, आडदाला, कुरणवाडी, संकेश्वरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि कोकण किनारपट्टीकडे वारे वाहून हलका मध्यम पाऊस पणजी, तसेच वालपोई, तिक्सा, अल्रोणा, बंडा, रामगड इकडे हलका पाऊस राहील। चांदगड, धामणे, बेळगाव, बाचिक, कर्नाटक राज्याचा परिसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर जिल्ह्याचा उत्तर परिसर अंशतः ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तसेच अथनी, अडाली, तेलसंग, दागलपूर, बिलर्ज, जळकाटी, किरंगी आसपासचा परिसर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिकचा बहुतांश परिसर अंशतः ढगाळ स्थित राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडचा उत्तर परिसर या भागात अंशतः ढगाळ स्थित राहून वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। पावसाची शक्यताही बीड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये राहील। बीड, यलम, चौसाला हलका पाऊस राहील। धारूर, किडले हलक्या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेटभूम, पातुरखडा गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच एडशी, पेठले हलका पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती चांगली राहील। लातूर, बोकडा, रेणापूर, बर्डापूर, लातूर रोड इकडे गारपीटचा अंदाज राहील। पावसाची स्थिती ही औसा, भाडा, खोंड, कामेगाव, बेंबली, धाराशिव, भाटंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे। किल्लानी, निलंगणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। औराद, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर, उदगीर, मुरकी, राऊंडकोला, हणेगाव, जकाल जोरदार पावसाचा अंदाज आहे। ओडमजुक, जळकोट, अहमदपूरलाही हलक्या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। तसेच नांदेड भागाला या जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। पेटुंबरी, भोकर, मुखेड, नांदेड भागाला या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। हिंगोली, वाशिमलाही अंशतः ढगाळ स्थित राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। बुलढाणा, अकोला, अमरावती ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि नागपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती अरवी, वडोणा, लाटगड तसेच मोजारी, तळेगाव हलक्या स्वरूपात राहील। वारे देखील बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह राहील। आणि डोरली, कमळेश्वर, धामणा, कोडाली, काटोल, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडुणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि भंडारा जिल्ह्याकडे आणि नागपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती हलक्या स्वरूपात राहील। तर नांदेड भागाला यवतमाळ, परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस पुढील 3 दिवसात राहील। तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून हलका मध्यम पाऊस देखील राहील। कोकण किनारपट्टीकडे विशेषतः कोरडे वातावरण आणि काही ठिकाणी हलका पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील।